या पदाचा 1 रुपया कमवण्यासाठी मी हे पद वापरणार नाही. जे काही 24 तास मी काम करेन ते समाजासाठी या पदाचा उपयोग करीन, एवढी खात्री मी आपल्या मार्फत श्रेष्ठींना आणि जनतेला देतो. भाजपकडून राज्यसभेच्या उमेदवाऱ्या आज जाहीर करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये भाजपकडून माजी आमदार रामराव वडकुते यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत स्वतः रामराव वडकुते आहेत. तर काय सांगाल, भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी आपल्याला मिळालेली आहे? मला मनापासून आनंद झालेला आहे, कारण भारतीय जनता पक्षाने माझ्यावर जो हा मोठा विश्वास दाखवला आणि जनतेमध्ये काम करण्याची मला चांगली संधी दिली, त्याबद्दल मी माननीय मोदी साहेब, अमित शाह साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, चव्हाण साहेब, बावनकुळे साहेब, चंद्रकांत दादा, पक्षाचे सगळेच नेत्यावर मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. कारण माझ्यासारख्या ज्याच्या कुटुंबात ग्रामपंचायतचा सदस्यसुद्धा नाही, त्याला देशाच्या उच्च हाऊसमध्ये काम करण्याची संधी दिली, ह्याबद्दल मी फार त्यांचा ऋणी आहे. आणि माझं मन भरून आलेलं आहे की अशा प्रकारचं एखाद्या गरीब माणसाला सुद्धा भाजप एक चांगली संधी देते, त्याच्या कामाची पावती म्हणून देते आणि समाजाचा छोटा घटक समाजाला सुद्धा न्याय देण्याचं या माध्यमातून त्यांनी काम केलं. त्यामुळं मी त्यांना सगळ्या श्रेष्ठींना धन्यवाद देतो. आपण पूर्वी राष्ट्रवादीमध्ये होता, 2019ला भाजपमध्ये प्रवेश केला होता. काय डोळ्यासमोर ठेवून हा प्रवेश झाला होता? पूर्वी राष्ट्रवादीने तुम्हाला आमदार केलं होतं. बरोबर आहे, राष्ट्रवादीने सुद्धा आमदार केलं होतं, परंतु हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मी पहिल्यापासून माळकरी आहे. पवार साहेबांनी सुद्धा मला बरंच काही दिलं होतं, परंतु ज्यावेळेस हिंदुत्वाची लाट तयार झाली आणि मोदी साहेबांनी पंतप्रधान झाले आणि देवेंद्र फडणवीस मी जवळून मुख्यमंत्री म्हणून पाहिले, त्यांच्या कामाची जे पद्धत होती, मोदी साहेबांचं देशामधलं जे काम होतं, प्रथम देश, नंतर आपण, नंतर पक्ष आणि नंतर आपण, हे धोरण मला आवडलेलं होतं. आणि म्हणून त्या धोरणासाठी मी माझ्या 11 महिन्याचा आमदारकीचा त्याग करून सुद्धा धोरणाला सलाम म्हणून, कारण देश प्रथम राहायला पाहिजेत, पक्ष दुसऱ्यांदा राहायला पाहिजेत आणि आपण तिसऱ्यांदा राहिलो पाहिजे, हीच खरी जनसेवा असते. हे मला भारतीय जनता पक्षाने दाखवून दिलं, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दाखवून दिलं, मोदी साहेबांनी दाखवून दिलं, माननीय अमित शहाजींनी दाखवून दिलं, सगळ्या भाजपच्या नेत्यांनी मला दाखवून दिलं. त्यातले त्यात बावनकुळे साहेब तर सातत्यानं प्रत्येक घटकापर्यंत आपण गेले पाहिजे, सर्व जाती धर्माला घेऊन चालले पाहिजे, हे आम्हाला शिकवण देत होते. आणि म्हणून हे सगळं धोरण बघून मी माझ्या पक्षाचा त्याग करून कुठलीही आशा न धरता या ठिकाणी आपण आलो. मी पहिल्यापासून एक धनगर समाजाचं काम करतो, अहिल्यादेवीच्या विचाराने मी प्रेरित आहे. आणि म्हणून आज बघितलं असेल की मोदी साहेबांनी वाराणसीला त्या ठिकाणी एवढा कॉरिडॉरमध्ये अहिल्यादेवीचा पुतळा काढला. हे सगळ्या धोतक कशाचं आहे, तर हे गोरगरिबाला न्याय देण्याचा जो पक्ष आहे आणि म्हणून तो मी स्वीकारला होता. वास्तविक पाहता माझी काही पक्षावर नाराजी नव्हती, कधी पक्षाने माझ्यावर टिप्पणी केली नाही, राष्ट्रवादीने मी पक्षावर टिप्पणी केली नाही, परंतु एक माणसाची विचारधारा असते, या राष्ट्रवादीच्या विचारधारापेक्षा ती विचारधारा मला जास्त पटली आणि म्हणून ती विचारधारा मी स्वीकारली आणि जनतेमध्ये काम करत राहिलो. धनगर समाजातून तुम्ही येतात, धनगर आरक्षणाचा प्रश्नही आहे, अनेक आंदोलनं यासाठी होतात. आता ह्या राज्यसभेवर गेल्यानंतर हा विषय मांडणार का तिकडे? मी विधान परिषद सुद्धा पहिल्यांदा इतिहास घडला की धनगर आरक्षणावर 40 वेळेस विधान परिषद बंद पडली असेल तर ती फक्त आमच्या प्रश्नावरच पडली आणि ती मी आणि आमचे दुसरे आमदार, सहकारी आमदार, त्यांच्या रुपवणार साहेब, आम्ही दोघांनी मिळून 4 वेळेस विधान परिषद होईल. आमचा अजेंडा आहे धनगर समाजाला आरक्षण मिळवून देणं आणि खात्री आहे या देशाचे पंतप्रधान मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आम्हाला आरक्षण देतील. कारण आज मला राज्यसभेवर घेतलं, यापूर्वी महात्मे साहेबाला घेतलं, याच्यापूर्वी 60 वर्ष कुठल्याही पक्षांनी धनगर सभेला राज्यसभेवर घेतलं नाही. आणि आरक्षणाच्या बाबतीत जर म्हणलं तर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही पुढच्या लोकसभेच्या आधी धनगर आरक्षणाचा पूर्णपणे धनगर आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही. याच्यापूर्वी त्यांनी बारामतीमध्ये म्हणले, त्यावेळेस त्यांनीच उत्तर दिलं होतं विधान परिषदेमध्ये की ते एवढं टेक्निकल किचकट आहे मला माहीत नव्हतं, हे माझ्या शेवटच्या उत्तरात त्यांनी दिलेले आहे. आणि म्हणून काही प्रक्रिया किचकट होती ती सपोल करून मला खात्री आहे या देशाचे पंतप्रधान, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप हेच आमच्या धनगर समाजाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही. प्रक्रिया थोडी वेळ असल्यामुळे वेळ लागते. आता विरोधक आमच्या फडणवीस साहेबांना नाव ठेवायले, परंतु यापूर्वीच्या मी त्या पक्षात होतो, त्या पक्षांनी, काँग्रेसनी कधी म्हणजे देतो म्हणून सुद्धा म्हणले नाही. उलट जे
केंद्राकडे शिफारस केली होती ती सुद्धा काढून घेतली होती. यापेक्षा काय वाईट आमच्या समाजाशी दुसऱ्या पक्षाने वागावं. परंतु या समाजासाठी आदिवासीच्या सवलती देऊ शकले नाही देवेंद्रजी. तर त्यांनी आदिवासीला जे लागू आहे ते धनगराला लागू करण्याचा निर्णय घेतला. 13 GR त्यांनी काढले, त्याला निधी सुद्धा चांगल्या प्रकारे दिले. आज राज्यामध्ये इंग्रजी माध्यम शिकण्याकरता धनगराच्या पोराला मोफत इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये जाण्याची सुविधा करून दिली. आणि शिक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, शिक्षण भेटल्यानंतर समाज पुढे जातो. आणि म्हणून ते काम माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने केलं. म्हणून मी या पक्षावर पुन्हा धन्यवाद देतो. मी पुन्हा आमच्या समाजाला शाश्वत करतो की आपण हक्कानं भांडून काही करून देणाऱ्यानंच देत असतो. मराठीतली म्हण आहे, आंब्याच्या झाडाला आंबे असतील त्यालाच लोक दगड मारतात. तसं आमच्या भारतीय जनता पक्षाला आमचे लोक दगड जरी मारत असले तर देणारा हा आरक्षण भारतीय जनता पक्षच आहे, याची मला खात्री आहे. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीला न्याय दिल्याचा आनंद आहे. अतिशय आनंद आहे. मला कधी आशाच नव्हती की मी एवढ्या मोठ्या उच्च हाऊसमध्ये मला पक्ष श्रेष्ठी एवढा माझं तर मन भरून गेलं. मी कुठल्या तोंडाने माननीय फडणवीस साहेबाचे, माननीय बावनकुळे साहेब, माननीय चव्हाण साहेब, मोदी साहेब, अमित शहा यांच्या कोण्या तोंडाने आभार मानाव. मला तर रडू कोसळते. कारण एक कधीच विचार न केलेल्या माणसाला आज या ठिकाणी देशातल्या उच्च हाऊसमध्ये मला न मागता न कळवता अक्षरशः एक सरप्राईज भेट त्यांनी मला दिली. त्याबद्दल त्यांचा मनापासून मी त्रिवार धन्यवाद, कोटी कोटी शुभेच्छा देतो. त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो की माझ्यासारख्या माणसाला एक काम करण्याची संधी दिली. मी खात्रीने तुम्हाला सांगतो की या पदाचा उपयोग शेवटच्या घटकापर्यंत करेन. मी माझ्या घरामध्ये मला खायापुरतं सगळं आहे. एकही या पदाचा 1 रुपया कमवण्यासाठी मी हे पद वापरणार नाही. जे काही 24 तास मी काम करेन ते समाजासाठी या पदाचा उपयोग करीन, एवढी खात्री मी आपल्या मार्फत श्रेष्ठींना आणि जनतेला देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकूणच बघितलं तर भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी रामराव वडकुते यांना मिळाली. त्यांचं मन या ठिकाणी भरून आलेलं आहे. पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.